श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते. नमस्कार. गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर आपण भक्तांना आलेले गुरुमाऊलींचे विविध अनुभव ऐकत असतो. ते जर आपल्याला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, अनुभव इतरांना शेअर करा आणि तुम्हाला आलेले अनुभव कमेंटमध्ये पाठवा. आज आपण ऐकणार आहोत नागपूर येथील मोहनदादा वराडपांडे शेगावमधील यंत्रणा आणि व्यवस्था याबद्दल त्यांनी मांडलेलं मत. ते असं म्हणतात, आपण शेगावला भक्त म्हणून जातो. तिथल्या नीटनेटकेपणा, स्वच्छता, एकंदरीत असलेली चोख व्यवस्था यांचे आपल्याला मनोमन कौतुक वाटते. त्यामागे काम करणाऱ्या यंत्रणेबद्दल म्हणजेच अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा एक नितांत सुंदर अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून आपण भक्तांकडून लाडूंसाठींचे साहित्य संकलित करून बरोबर गुरुपौर्णिमेच्याच दिवशी शेगावी पोहोचवून देत आहोत. ह्या वर्षी तर विक्रमी संकलन झाले, तब्बल 15 टन. हे साहित्य आपण प्रत्यक्ष कुठे जमा करतो हे पाहण्याचा योग मला स्वतःला ह्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आला. आपण नेहमी शेगाव येथे जात असतो. मंदिरातील सर्व चोख व्यवस्था अनुभवित असतो. मोठ्या श्रद्धेने महाप्रसाद ग्रहण करीत असतो. आनंद विहार, आनंद विसावात मुक्काम करीत असतो. तिथल्या स्वच्छ परीटघडीच्या चादरी, उशांचे अभ्रे, टॉवेल्स ह्यांचा वापर करीत असतो. तेथील भोजनालयात आपण नाश्ता व भोजनाचा आनंद घेत असतो आणि इतकी नीटनेटकी चोख व्यवस्था बघून अचंबित होत असतो. पण हे तर पाण्यात तरंगणाऱ्या हिमनगाचे फक्त एक टोक आहे. 1 दशांश. हे सर्व सुचारूपणे अव्याहत सुरू राहण्यासाठी यामागे एक फार मोठी अवाढव्य यंत्रणा समर्थ प्रेरणेने 24 तास कार्यरत असते. तो परिसर म्हणजे अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा. शेगावपासून 3-1 किलोमीटर अंतरावर आकोट रोडवर ही अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा आहे. थक्क होतो आपण तो विस्तीर्ण परिसर पाहून, अनुभवून. काय नाही माऊली तिथे. वेगवेगळी डिपार्टमेंट्स, अगदी खाणीतून आणलेल्या मार्बल्सच्या कटिंग, कार्विंगपासून हा परिसर सुरू होतो. तर लाकडी फर्निचर, वाहनांचे टायर्स, अभियांत्रिकी विभाग, विद्युत विभाग, भाजीपाला भांडार, बटाटा कोल्ड स्टोरेज, लॉन्ड्री विभाग, अजस्त्र धान्य भांडार आणि ह्या सर्वांचा कळस म्हणजे अद्ययावत यंत्रव्यवस्थेने सुसज्ज अशी भली मोठी पाकशाळा. कुठेही बाहेरील कोणालाही प्रवेश नाही. स्वच्छतेची काळजी पराकोटीची. लाडू तयार करण्याचा विभाग असो की धान्य भांडार, कुठेही एकही मुंगी नाही की माशी नाही. अगदी स्वच्छ. स्वच्छता तर इतकी पराकोटीची की सर्व इमारतींना बाहेरून अग्निशमन व्यवस्थेचे जे लाल लोखंडी पाईप असतात त्यावर देखील धुळीचा एकही कण नाही. माऊली धन्य आहे. शेकडो सेवेकरी सतत कार्यरत, पण कोणी कोणाशी टाइमपास करत, गप्पा मारताना दिसत नाहीत की कोणाचा आपापसात बोलण्याचा आवाज नाही. प्रत्येक सेवेकरी आपापल्या नियोजित कामात व्यस्त. पाकशाळा तर इतकी अद्ययावत की मोठाल्या स्टीम बॉयलरवर काही मिनिटात भात तयार होतो. पोळ्यांचे देखील यंत्रच. हॉट ऑइलने कढया गरम होऊन 10-15 मिनिटात भाज्या शिजून तयार. इथेच मंदिर, आनंद विहार, आनंद विसावा येथील स्वयंपाक तयार होऊन पुरवठा केला जातो. ती वाहने देखील एकदम स्वच्छ. विशेष म्हणजे इथे सर्वसाधारणपणे कमीत कमी 1 लाख भक्तांसाठी स्वयंपाक बनवला जातो. गुरुवार असेल, रविवार असेल, गुरुपौर्णिमा असेल, अशा विशेष दिवशी 1.5-2 ते 2.5 लाख भक्तांसाठी स्वयंपाक तयार करण्यात येतो. तोही अगदी शांतपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने. जय गजानन. महाराजच सर्व करवून घेतात माऊली. असो. तिथेही सर्व सेवेकरी वर्गासाठी भोजनालय. आम्हालाही तिथे भोजन घेण्याची विनंती करण्यात आली. तिथे एक टेबल खुर्ची असलेला कक्ष होता. तिथे आम्हाला बसविण्यात आले. जागेवर पूर्ण भोजन वाढण्यात आले. आमचे ताटही आम्हाला स्वहस्ते उचलू देण्यात आले नाही, कारण आम्ही त्यावेळी देणगीदार ह्या कॅटेगरीत होतो. आपण भक्त आहोत महाराजांचे. रांगेत राहून महाप्रसाद घेण्याची सवय आहे आपल्याला.
त्यामुळे त्या क्षणी अवघडल्यासारखे झाले आम्हाला. पण तेथील शिस्त आम्हीही मोडू शकत नव्हतो. आमच्या ट्रकमधील साहित्य एक एक करून उतरविण्यात आलं, वजन करण्यात आलं आणि शिस्तीत नियोजित जागी ठेवण्यातही आले. असो, तेथील भाज्यांचे गोदाम संपूर्णपणे वातानुकूलित. 8 दिवस भाज्या खराब होणार नाहीत. भक्तांच्या पोटात जाणाऱ्या प्रत्येक साहित्याचा कण अन कण बारकाईने तपासला जातो, चाळला जातो, निवडला जातो. मग ती साखर असो किंवा डाळ असो किंवा तांदूळ अथवा कडधान्ये. अनेक सेवेकरी महिला हे काम सातत्याने आणि अत्यंत मन लावून करीत असतात. ही व्यवस्था अगदी आवर्जून पाहण्यासारखी. कणिक दळण्यासाठी एक महाकाय चक्की. जवळून निरीक्षण करावी तर आपल्या डोक्यावरील टोपी खाली पडेल. हॅट्स ऑफ. चक्कीत खूप उंचावरून पाईपद्वारे गहू खाली येतो. त्याला जोडलेल्या सतत हलणाऱ्या महाकाय 5-6 चाळणीतून जात असतो. खाली त्याला 3 भली मोठी पोती. एका पोत्यात शुद्ध कणिक, 2 पोत्यात काडी कचरा जमा होत राहतो. आणि विशेष म्हणजे कुठेही पिठाचा एकही कण उडत नाही. आश्चर्यच आहे. अन्यथा चक्की म्हटली तर कणिक तर इकडे तिकडे उडायलाच हवी ना माऊली. लॉन्ड्री विभाग हा इतका अजस्त्र की डोळे अक्षरशः दिपून जातात. मोठमोठाली वॉशिंग मशीन्स, ड्रायर्स, कपडे वाळवण्याची उन्हाळी पावसाळी वेगवेगळी व्यवस्था, इस्त्रीचे मोठमोठे रोलर्स, इकडून चुरगळलेली चादर किंवा पिलो कवर सरकवले की खालून ते इस्त्री करून बाहेर. सेवेकरी मॅन्युअली घड्या करतात, त्या देखील इतक्या व्यवस्थित की एकही टोक घडीच्या बाहेर येणार नाही. प्रत्येक वेगवेगळ्या इमारतींच्या आजूबाजूला सुंदर हिरवेगार बगीचे, मोकळे मोठमोठे रस्ते, पण कुठेही झाडाचे एकही वाळलेले गळलेले पान नाही. कोणी पाणीही टाकत नाही. प्रत्येक झाडाच्या जवळून काळे पाईप्स, ड्रीप सिस्टम. कुठल्याही झाडात चिखल म्हणून नाही, तरीही झाडे टवटवीत. पाण्याची बचत आणि ड्रेनेजचे पाणी शुद्ध करून झाडांना, तेही वाया जायला नको. बघता बघता सायंकाळचे 6 वाजले. दिवसभर न बोलता कार्यरत सर्व महिला सेवेकरी मोठ्या भांडारात शिस्तीत रांगेत बसलेल्या. सर्वांच्या हातात पितळी टाळ, गळ्यात त्याचा रुंद कापडी पट्टा. समोर पुरुष सेवेकरी टाळ मृदुंग घेऊन बसलेले. छान खड्या आवाजात लीड अँड फॉलो पद्धतीने भजन सुरू झाले. बघा माऊली, संस्थान उत्तम मानसोपचार तज्ज्ञ देखील आहे. काम करून श्रमलेल्या जीवांना मानसिक रिलॅक्सेशन, मनाची मरगळ दूर करणारा, शीण थकवा घालवणारा उत्तम उपचार. असो, ही सगळी व्यवस्था बघितली की लक्षात येतं कुठल्याही कामासाठी संस्थान कोणावरही अवलंबून नाही. अगदी आनंद विसावा, आनंद विहारमधील किरकोळ फर्निचर दुरुस्ती असो की नवीन फर्निचर बसविणे असो अथवा प्लंबिंगचे काम किंवा मार्बल वर्क असो, सगळ्यासाठी संस्थांची बॅकअप व्यवस्था तयार आहे. शेगाव संस्थांसारखे शिस्तबद्ध, स्वच्छ, सुंदर, काटेकोर संस्थान जगात कुठेच नसेल. ज्यांना हे वैभव पाहता आलं ते खरोखरच भाग्यवान. जय गजानन. मागच्या व्हिडिओतील प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या गजानन भक्तांची नावं अशी आहेत: 1. रमेश काळे, 2. मंगला कामदी, 3. तृप्ती अखारे, 4. कुमुदिनी मेहेंदळे, 5. जया आंधळे, 6. नेहा नरेदी. आजचा प्रश्न आहे: माघवद्य सप्तमी दिवशी गजानन महाराजांचं प्रथम दर्शन त्यांच्या कोणत्या भक्तांना झालं? या प्रश्नाचं जास्तीत जास्त उत्तर द्या आणि अनेक भक्तांना व्हिडिओ पोचवा, म्हणजे तेही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.